शोधू बर शोधते कुठे गेली कुठे गेली। हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर आज ना मला दाल बाटी खायची खूप इच्छा झाली। लास्ट टाइम खाल्ली होती, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं मैत्रिणीच्या इकडे, आणि मला खूपच आठवण आली, म्हटलं करूयात म्हणून मग प्लॅन केला आता करायचा माझ्यापुरतंच, कारण नरेंद्र तर खात नाही आहेत, ते थोडंसं गव्हाच्या पिठातच असतं ना, सो ते नाही म्हणतात खायला। आणि ही तर आता खाल्ली तर नाही माहीत नाही, हिच्यासाठी इडली बनवणार आहे, आणि इडलीचं पीठ मी कालच आणून ठेवलं होतं रात्री, तर हिच्यासाठी इडली करेल, माझ्यासाठी दाल बाटी बनवेन, आणि नरेंद्रसाठी काय भाकरी आहेत सध्या, तर आता तेच बनवायला घेते। आणि त्यानंतर इंटेरियर डिझायनर आज येणार आहेत। मी 4-5 जणांना भेटले, म्हणजे सगळ्यांचं एक एक ओपिनियन घेतलेलं बरं, बजेट बघायचं आपलं, आपल्या बजेटमध्ये किती बसतं काय हे सगळं पण पाहायला हवं ना। सो आज एक आहेत ताई, तर त्या आपल्या सबस्क्रायबर फॉलोअर काय म्हणतात त्या होत्या, तर त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला मागे एकदा, मग आता मी त्यांचा पण एकदा सल्ला घ्यावा म्हणून त्यांना बोलवलंय, मग त्या आता येत आहेत आणि थोड्या वेळात येतील। त्याआधी पटकन जेवण वगैरे सगळं, जेवण म्हणजे हेच नॉर्मल खाऊन घेईन आता बनवून, आणि त्यानंतर त्यांना घेऊन मग घराकडे जायचं तिकडच्या। हिचं असं चालू आहे। तर माझे 2 पार्सल पण आलेत, मिंत्राचे छान ड्रेसेस आलेत आता। इतके दिवस मला वाटतं खूप महिने मी मागवलेलं नाही आहे मिंत्रावरून काही, पण आता मला म्हटलं चला मागवूयात 1-2 ड्रेसेस। तर बघूयात आता कसे निघाले, चांगलं निघालं तर ठेवायचं। सगळ्यात आधी बनवून घेते जेवण जे काय ते, आणि त्यानंतर आपण भेटूयात। आता ना सध्या माझं काम खूप इझी झालं, याचं कारण म्हणजे हे आगारूचं एग बॉयलर। आता नावाला एग बॉयलर आहे, पण याच्यामध्ये खूप सारे पदार्थ आपल्याला बनवता येतात। मी तर खूप काही बनवलं याच्यामध्ये, आणि आता दाल बाटी बनवायची तर म्हटलं बाटी याच्यातच आपण उकडून घ्यायची, आणि सिंपल आहे बघा। बाकी आता मी बनवायला गेले असते भांड्यांमध्ये तर किती सारी भांडी पडली असती उकडण्यासाठी वगैरे, पण याचं काही टेन्शन नाही आहे मला। वरचा जो काही तो ब्लॅक ट्रे आहे तेवढा क्लीन करायचा आहे, बस एवढंच काय ते कष्ट पडतं। यामध्ये आपण जे पाणी मेजर करून टाकलेलं असतं, तर ते जेव्हा संपत येतं तेव्हा आपोआप मशीन शट ऑफ सुद्धा होते। सो हे सुद्धा नाही की आपल्याला सारखं बघत बसावं लागतं। तर बघा परफेक्टली किती व्यवस्थित स्टीम झालेत, आणि त्यानंतर मी ते तुपात ते तळून घेतल्या होत्या, खूप टेस्टी झालं होतं। आणि इथे मी त्याचा चुरा बनवून घेतला, त्यावरती थोडंसं ते दाल बनवली होती तर ती, आणि त्याच्यानंतर वरण मस्त असं टाकून मग खाऊन घेतलं, आणि राजनंदिनीला सुद्धा खूप आवडलं। यामध्ये व्हेजिटेबल स्टीम सुद्धा करतात, जे की मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा होतं तुम्हाला। आता यामध्ये इडली बनवते, ढोकळा सुद्धा बनवता येतो। आता इडली सुद्धा परफेक्टली छान बनतात त्याच्यामध्ये, वापरायला तरी किती इझी आहे, जस्ट फक्त एक बटन ऑन करायचे, आपोआप मशीन स्टार्ट होते, त्यानंतर आपोआप शट ऑफ सुद्धा होते। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की चेक करा। ओके, ते मिंत्रावरून 2 पार्सल मागवले होते मी, पार्सल म्हणजे ड्रेसेस मागवले होते, कशी क्वालिटी आहे बघूयात चला। जस्ट हे पार्सल आलंय, खूप दिवस झाले मी मिंत्रावरून मागवलंच नाही काय। वाव, कलर छान आहे ना, त्याच्यात लाईनिंग आहे। आता वेअर करून नाही दाखवते मी, मस्त मॅक्सी ड्रेस आहे। आता गडबड आहे थोडी, आता पार्सल आली म्हणजे चला ओपन करून बघूयात, म्हणजे तुम्हालाही दाखवावं। वेअर करेन तेव्हा दाखवेनच तुम्हाला। ॲक्च्युली आता ते इंटेरियर डिझायनर येणार आहेत ना, सो त्यांना भेटायला जायचं आहे, सो नाही आता मी घालून दाखवू शकत। स्लीव्ज बघा, छान आहे, मला माहिती आहे नक्कीच तुम्हालाही आवडला असणार आहे, कारण कलरच इतकं छान आहे बघा, बघा मोठे माझ्या हाईटला बरोबर बसतो, कलर छान वाटतं असं मला वाटतंय मला। येस, हे सगळं प्रिंट आहे याच्यावरती। आता घातल्यावरती बघूयात कसा दिसतो। हा एक कोट सेट मागवलाय मी,
उन्हाळ्यामध्ये म्हणून थोडा कॉटनचा मागवला मी, थोडा म्हणजे पूर्ण मागवला. उन्हाळ्यात भाषेचा इतका प्रॉब्लेम होतो ना माझी, तरी सांगली सातारा किती ठिकाणी राहिले मी, गावाकडची भाषा सगळं मिक्स होतं. कॉटन मटेरियल आहे, प्युअर कॉटन, मस्त आहे. शेवटचं जॅकेट आहे जे की फुल्ली ओपन आहे, फुल ओपन आहे. इथे नॉट आहे, स्लीव्स त्यानंतर हे आतला त्याच्यामधला टॉप आहे हा त्यातला. आणि देन पॅन्ट आहे मस्त अशी. आय गेस हा छान वाटेल असं मला वाटतंय, कारण क्वालिटी म्हणजे फुल 10 out of 10 मार्क मी देईल याला. क्वालिटी खूप चांगली आहे. मी आता ही कोणती साईज मागवली सांगू का? लार्जच असावी, लार्ज साईज आहे, पण क्वालिटी मटेरियल क्वालिटी आहे ना ह्याचं. आता जेव्हा घालेन त्यावेळेस दाखवेनच तुम्हाला. मी वेट करते, म्हणजे ॲक्च्युअली त्यांनी सकाळी सांगितलं होतं की 11पर्यंत येऊ म्हणून. तर नरेंद्र आले होते 11च्या दरम्यानच बरोबर, आणि नेमकं त्यांना उशीर झाला, गाडी भेटली नाही बहुतेक, त्याच्यामुळे सगळाच गोंधळ झाला. नरेंद्र खूप वेळ थांबले होते इथे आणि शेवटी ते आता निघून गेले, कारण ऑफिसला जाणं गरजेचं आहे ना, इतक्या वेळ तर नाही थांबू शकत घरी. सो ते गेले आणि आता मला तेच टेन्शन आलं की आता त्यांना घेऊन जायचं कसं तिकडे, बघूयात. नरेंद्र बऱ्याच वेळ येऊन थांबले होते, बट पुन्हा त्यांना मग जावं लागलं ऑफिसच्या कामानिमित्त, आणि मग मीच त्यांना घेऊन आले इकडे घराच्या इथे. मेजरमेंट्स वगैरे घ्यायचे होते, की बघायचं होतं काय काय कुठे कसं करायचं आहे, सगळं प्लॅन करून घ्यायचं होतं. आणि खरंच खूप म्हणजे आता काय काय करू आणि काय काय नको असं सगळं व्हायला लागलंय. पण बजेटमध्ये सुद्धा पाहावं लागणार आहेत सगळं आपल्याला, त्यामुळे बरेचसे प्लॅन्स वगैरे डोक्यात सुद्धा आहेत. तेच मी त्यांना इथे सांगत होते की मला काय कसं हवंय वगैरे. घर ताब्यात मिळाल्यापासून माझं चालू होतं की आज करूया इंटेरियरचं फायनल, नंतर करूयात, पण ते अजूनही फिक्स होतच नव्हतं, कारण माझीच कामं बाकीची चालू होती आणि इकडे लक्ष देणं शक्यच होत नव्हतं मला. पण शिफ्टसुद्धा लवकर व्हायचं आहे तिकडे, त्याच्यामुळे मग थोडंसं म्हणलं आता हे काम साईडला ठेवूयात आणि इकडे लक्ष द्यायला हवं आपल्याला आधी. त्यामुळे बघू, अजून फायनल चालू आहे माझं इंटेरियरचं. फक्त आता सध्या काय कुठे करायचं हे सगळं केलं, आणि बाकी होम टूर तुम्हाला देईन लवकरच. मलाच जाणं शक्य झालं नव्हतं घराकडे, मीच कामामध्ये माझ्या बिझी होते. राजनंदिनी आहे, बाकी सगळं आलंच. आणि नरेंद्र पण सध्या कसं होतं, संध्याकाळी थोडंसं उशिरा यायला लागलेत, त्यामुळे म्हणजे त्यांचं ते जिम वगैरे हे सगळं करून, त्यामुळे उशिरानं तर जाता येत नाही, कारण अजून लाईट कनेक्शन वगैरे आलेलं नाही आहे घरी. आत्ता पाणी कनेक्शन, लाईट कनेक्शन एक या 4-5 दिवसामध्ये येईल, मग काय संध्याकाळी आपण जाऊ शकतो तिकडे, काय प्रॉब्लेम येणार नाही तेव्हा. आता नरेंद्रच उशिरा येतात, त्यामुळे संध्याकाळी जाणं शक्य होत नाही. सकाळी ते जातात, मग एकटी कुठे जाणार तिकडे संध्याकाळचं दुपारचं असं होतं, त्यामुळे मग माझं पण जाणं झालंच नाही गेल्या 4-5 दिवसामध्ये. होम टूर मे बी मला वाटतं की संडेला वगैरे असं शूट करायचा प्लॅन आहे माझा. त्या दिवशी कसं थोडं फ्रीसुद्धा असू आम्ही, तर प्लॅन करते, तर तुम्हाला लवकरच घर पण दाखवेन कसं आहे ते. आणि मला नक्की आवडेल तुम्ही काही सजेशन्स वगैरे दिलात घरात काही करण्यासाठी वगैरे, तर ऑलवेज वेलकम तुमच्या सजेशन्सना. पहिल्या घरात इंटेरियरला काहीच खर्च केला नव्हता, फक्त काय जे ट्रॉली होत्या तेवढ्या बनवून घेतल्या, त्याही भांडी ठेवण्यासाठी लागणार होतं म्हणून. बाकी नंतर हळूहळू एक एक गोष्टी करत गेले होते, तुम्ही पाहिलंच होतं. पण आता या घरात जाताना म्हटलं आपण सगळं करून घेऊयात व्यवस्थित आधी, कारण नंतर एक एक गोष्टी आधी शक्य होत्या पण आत्ता नाही, कारण राजनंदिनी आहे. सो तर आता टेरेसला आले, राजनंदिनीला घेऊन आली बघा लगेच परत. इथे खेळतीये, तिचा फुटबॉल पण आहे इकडे, आणि चाललंय सगळं मिक्स खेळायचं चाललंय तिचं. आणि आता म्हटलं सकाळपासून घरातच होतो, म्हटलं जरा हिला फिरवून खेळून घेऊन जाऊयात. नरेंद्र वगैरे आता येतील, भाऊ पण यायला लागलाय,
कारण त्याचं काही कामासाठी आला होता. मग आता उशीर झालाय, सो घरी येतो बोलला. राहील न राहील माहीत नाही. सूर्यास्ताची वेळ झाली, मस्त बघा छान वातावरण झालंय. तर इकडे पहा, इथे ना अजिबातच घरं नव्हती. हा सगळा एरिया हा इथला, इथे नाही सॉरी इथे ना घरं वगैरे काही नव्हती. आता सगळं भरलंय, काहीच जागा शिल्लक नाही राहिली. त्यानंतर हा एरिया पण, इथं पण अजिबात घरं नव्हती. आम्ही फिरायला जायचं संध्याकाळी तिथे आधी, तर तिथे सुद्धा आता फुल ऑन सगळीकडे घरं झालेत, काहीच जागा नाही आता. पण या एरियामध्ये आता ही सगळी घरं झालेली आहेत. हा सगळा एरिया हा ना असा फ्री होता बघा आधी. आणि इथे मागसाईला जे खूप जुने आहेत लोक, जे माझे व्लॉग्स पाहतात त्यांना माहीत असेल. आता इथे प्रोजेक्ट्स आलेले आहेत. सगळे प्रोजेक्ट्स म्हणजे घरांचे जे काय असते, आता माहीत नाही कोणते रो हाऊसेस आहेत, बंगले आहेत की बिल्डिंग्स आहेत. पण आता सगळं प्लेन केलं आहे. आणि हे आता हा एवढाच पोर्शन राहिला शिल्लक. हिचं काय चाललंय? चढा, चल इकडे चल, इकडे चल, ये. काय करते बाबा असं? हा, काय करायचं असं मंकी सारखं? मी शोधू, बार शोधते. हा, कुठे गेली राजनंदिनी? कुठे गेली? इथे आहे. सध्या राजनंदिनी सोबत कुठे वेळ निघून जातोय काहीच कळत नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.